मुझे लगा कि सीजेपी का प्रोटेस्ट जो है वो थोड़ा सांस लेने की जगह दी और मुसलमानों को शायद लगने लगा कि शायद इस मनहूस देश में हमारे लिए भी कोई जगह है, शायद इस मनहूस देश में। मित्रांनो नमस्कार, राम राम आणि सगळ्यांना मानाचा रामकृष्ण हरी. मित्रांनो, मी आपला मित्र राजकुमार जगताप सगळ्यांचं स्वागत करतोय एका खमंग आणि डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी सर्वांना एक कळकळीची आणि आग्रहाची एक आपला माणूस म्हणून विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष आणि भारतातील आणि महाराष्ट्रातील काँग्रेस आता या सगळ्यांचा बाजार उठायला सुरुवात झाली आहे. तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल. अहो, नवदिता मेनन नावाची एक एक्स लेक्चरर JNU मधील ते मनहूस देश ह्या भारत मातेला म्हणते आणि ते काय म्हणते तुम्ही पूर्ण तिचा व्हिडिओ ऐकला असेल. हे फक्त एक स्त्री आहे आणि खास ही हिंदू आहे, हीच मोठ्यात शोकांकिता आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार माननीय अजित डोवाल साहेब म्हणतात की भारताला धोका हा परकीय शत्रूपासून नाहीच, भारताला धोका आहे तो भारतातीलच लोकांमुळं आणि भारतातीलच आपल्याच हिंदूमुळं धोका हा हिंदू नाही, हिंदुस्थानाला आहे आणि भारत मातेला आहे. आता ही तुम्हाला मी बाई दाखवलो, ह्या बाईला बाई काय म्हणावं हा प्रश्न आहे मोठा, कारण भारत हा स्त्रियांना सुद्धा पुजतो, भारत गाईला पुजतो, भारत वृक्षांना पुजतो, भारत महिलांना पुजतो. अहो, जो देश ज्यातील नागरिक एका देशाला माता म्हणत असतील तर त्यांच्या जीवनामध्ये महिलेला स्थान काय असेल ही एक लहानशी गोष्ट आहे. पण ह्या महिलेला बाई म्हणावं हे सुद्धा एक शरमेची गोष्ट वाटते. असो, आता CGPचं आंदोलनावरून ती बाई बोलली. हा बाई हा पार्लमेंट शब्द आहे. आता नवीन एक परंपरा पाडल्या CGPनं, कुणाला पण शिव्या घाला, काही कुणाचं वाकडं होणार नाही. तसं पहिलं आपले राऊत महाराज आहेतच, आता ही अधोकृत ही जी काही सो कॉल्ड संघटना आहे झुरळाची, आता या झुरळाच्या संघटनेमधून त्या मंचावरून किंवा इतर गोष्टीतून काय काय घडवायचा प्रयत्न केला हे सगळ्यापर्यंत उघड होतंय आणि एक 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 पन्ना पान खुलत आहे. दररोजचं नवीन नवीन माहिती मिळत आहे. त्या आंदोलनाच्या माध्यमातून भारतामध्ये घातपात करायचा कट रचला होता. त्यामध्ये 2 ISI एजंट होते आणि 100 ते 125 युट्यूबर किंवा इन्फ्लुएन्सर त्यामध्ये पैसे देऊन आणले होते. मग ह्या CGPला नेमकं हवा त्यावेळेस घातली होती. जर तेथील लोकांना एवढा फंड मिळाला असेल, मीडियावाल्याला म्हणा किंवा तिथल्या प्रोटेस्टरला, तर त्यांना सपोर्ट करणारे जे काही पॉलिटिक्स पार्टी आहेत त्यांना किती मिळाला असेल हा प्रश्न विचारणारा महाराष्ट्रातला मी पहिला युट्यूबर असेल बरं का. यावरती कोणीच बोललो नाही. तुम्ही म्हणताय विद्यार्थ्याला किंवा त्या तेथील गुंडांना पैसे पोहोचले, त्यांना फंडिंग झाले. तुम्ही चौकशी हे सुद्धा करा, त्या आंदोलनाला जे सपोर्ट करणाऱ्या पॉलिटिकल पार्ट्या होत्या त्या पार्टीच्या म्होरक्यांना किती पैसा मिळाला आणि त्यांना फंडिंग किती मिळाली. आता त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपले महाराष्ट्रातीलही नेते मग दिल्लीला गेले होते. भलेही ते आपल्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटत नाहीत, पण ते दिल्लीला भेटण्याकरता गेले होते. आता यावरून त्यांना वाटलं होतं की आता आपली बुडती जहाज आहे त्याला आधार मिळेल, आता आपलं राजकारण परत सुरुवात होईल. पण त्यांना हे कुठं माहिती होतं, आपण त्या जहाजेमध्ये पाय ठेवलाय ते जहाजाला आधीच एक भलं मोठं भोग पडलेला आहे. पण त्या सगळ्या गोष्टीला या लोकांनी पाठिंबा दिला आणि आता अक्षरशः यांना झोप सुद्धा येत नसेल. झोप सोडून द्या, यांना झोपीच्या गोळ्या खाऊन झोपावं लागत असेल, अशी यांच्यावरती वेळ नक्कीच आली असेल. हे माझं वैयक्तिक मत आहे. कारण त्या आंदोलनाच्या माध्यमातून काय काय घडवायचा प्रयत्न केला होता. म्हणजे बघा, दिल्लीच्या जंतर मंतरला वेगळा न्याय, झारखंडच्या आंदोलनाला वेगळा न्याय,
पंजाबच्या प्रोटेस्टला वेगळा न्याय, केरळच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय, कर्नाटकच्या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय. म्हणजे फक्त मला एक मोठा प्रश्न पडला, ठाकरे साहेबांना मला हा प्रश्न विचारायचा आहे, पवार साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे. ज्या वेळेस तुमच्या काळामध्ये एसटी कामगारांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस तुमच्या प्रतिक्रिया एवढ्या फास्ट तडकाफडकी आल्या नव्हत्या, आणि त्यावेळेस तुम्हाला टोकावर जाऊन भाजपनं धारेवर सुद्धा धरलं नव्हतं, कारण भाजपला हे माहिती होतं काय करता येऊ शकतं. आणि ज्यावेळेस भाजप सत्तेवरती आलं परत त्यांनी त्यांचा प्रश्न मार्गी लावला. हे असते काम. एक गोष्ट भारतानं बघितली या सगळ्यामधून, भलेही कोणतीही वेळ येऊ द्या, कितीही बिकट परिस्थिती येऊ द्या, एकमेव भाजप एक असा पक्ष आहे तो देशाच्या विरोधामध्ये, हिंदू विरोधामध्ये कधीच जाणार नाही. हे ट्रॅक रेकॉर्ड आहे. जर हिंदू विरोधामध्ये भाजप गेला तर भाजपवरती टीका करणारा महाराष्ट्रातला पहिला व्यक्ती मी असेन. आम्ही भाजपला ते पक्ष म्हणून आम्ही पाहत नाही, एक आमची भूमिका मांडणारा एक प्रमुख म्हणून पाहतो. आता ह्या सीजेपीच्या आंदोलनामध्ये जे काही तिथं गौडबंगाल झालाय, सगळ्या एक एक पट्ट्या खोलत आहेत, आणि ज्यावेळेस सगळ्या पट्ट्या खोलतील, अभिजीत दिपके एक बहाना है, विरोधक को यहाँ नंगा करना है, याच्या माध्यमातून विरोधक सुद्धा सपशेल तोंडावरती पडतील. कारण लोकांना ज्यावेळेस यांचा खरेपणा त्यांच्या समोर येईल, आणि या सीजीपीला सपोर्ट करणारे हे, जसं सीजीपीला सपोर्ट मध्ये आलेले कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहे? ज्या लोकांना उमर खालेद ह्या बाहेर पाहिजे, मोदीला शिव्या घालायचे आहेत, हिंदू देवतांना शिव्या घालायचे आहेत, तर अल्लाचे गाणे म्हणायचे आहेत. नाही, गाणे म्हणा हा आमचा मुळात विषय नाहीच, कारण भाजप हा कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये मुळातच नाही. भाजप फक्त ज्या लोकांच्या विरोधामध्ये आहे, जे कोणी भारताविरोधी कृत्य करेल, जे कोणी हिंदुत्वाच्या अडवईल, त्यांच्या विरोधामध्ये भाजप काम करतं. भाजप हे कोणत्याही धर्माच्या विरोधात कधीच काम करत नाही. हा इतिहास आहे भाजपचा. मग त्या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही आता उघड होईल त्यामध्ये ह्या सगळ्या राजकीय पार्ट्या नक्की गुंतणार आहेत. मैदान दूर नाही. आता धडकी भरले यांना. अजून याचं काय उघड पडतंय की यांनी तिकडे दिल्ली जाऊन तर सपोर्ट केलाच, पण महाराष्ट्रामध्ये यांनी एवढं दाखवलं की अभिजीत दिपके हा आमच्या घरातलाच आहे. म्हणजे महाराष्ट्रीयन आहे, तो महाराष्ट्रातला आहे ना, म्हणजे अभिजीत दिपके हा आमचाच माणूस आहे, आमच्याच घरातील, आमच्याच पक्षातील आहे, आणि त्याचं आणि आमचं किती जवळचं नातं आहे हे दाखवायचा प्रयत्न यांनी केला होता. आता हाच प्रयत्न यांच्या अंगलट येणार आहे. वेट अँड वॉच. यावरती जर ऍक्शन सरकारनं नाही घेतली तर यावरती ऍक्शन ही जनता नक्की घेणार आहे. 2029 मध्ये पुढे नक्की आहे. जनता सब जानती है. तेवढ्याच परेडमध्ये एखादी गोष्ट ट्रेंडिंगला असते, ज्यावेळेस समजतं अरे हे तर फक्त फुगा होता, यामध्ये रामच नाही. बघा, आपण जनरली म्हणतो राम नसणे जीव नसणे. त्या आंदोलनात राम नव्हताच, त्या आंदोलनामध्ये सैतान घुसला होता. हा सैतान ह्या निवेदिता मेनन नावाच्या बाईनं सुरुवातीला सांगितलेलंच आहे. आणि हे सगळ्यांचे सैतान ज्यावेळेस बाहेर पडतील, सगळ्या मधल्या देशविरोधी कृत्य बाहेर पडेल, सगळे फंडिंगचे सोर्स बाहेर पडतील, आणि ज्यावेळेस ह्या राजकारणाचं मध्ये नाव येईल, ह्या धडकीनं यांना धडकी भरली आहे आणि यांच्या अक्षरशः झोपा उडालेल्या आहे. मित्रांनो, तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हायला विसरू नका. आणि परत तीच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला आपल्याला काही सहकार्य करायचं असेल आपल्या चॅनलच्या वाढीसाठी, रिसोर्सेससाठी, तर तुम्ही आपल्याला आर्थिक मदतही करू शकता. तुम्हाला फोनपे, पेटीएम सगळं काय तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. जर उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नमस्कार.